नमस्कार मित्रांनो. आज आपण भेटणार आहोत भारतीय चित्रपटसृष्टीतील ड्रीम गर्ल. कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? बरोबर. 30-3 कथ्थक नृत्यिका आणि हेमा मालिनी. तर चला तर मग सुरुवात करूया. भारतीय चित्रपटसृष्टीने अनेक अजरामर कलाकार दिले, परंतु त्यापैकी काही कलाकार केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता एक सांस्कृतिक प्रतीक बनले. हेमा मालिनी हे त्यापैकी एक तेजस्वी नाव आहे. सौंदर्य, अभिनय, नृत्य, शिस्त आणि बहुआयामी व्यक्तिमत्व यांचा संगम म्हणजे हेमा मालिनी. म्हणूनच त्यांना ड्रीम गर्ल असे म्हटले जाते. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सुवर्णकाळ गाजवला आणि भारतीय स्त्रीचे सशक्त, संवेदनशील व आत्मविश्वासी रूप प्रेक्षकांसमोर मांडले. हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडूतील अम्मनकुडी येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव हेमा मालिनी चक्रवर्ती असे आहे. त्यांच्या आई जया चक्रवर्ती या कलाक्षेत्राशी संबंधित होत्या, त्यामुळे लहानपणापासूनच हेमा मालिनींना कला व संस्कृतीचे संस्कार मिळाले. त्यांनी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे सखोल शिक्षण घेतले. नृत्य ही त्यांची खरी ओळख ठरली. चित्रपटसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला अपयश आले, परंतु त्यांनी हार मानली नाही. 1968 साली सपनों का सौदागर या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरुवातीला त्यांच्या अभिनयावर टीका झाली, पण सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांनी स्वतःला सिद्ध केले. 1970चे दशक हेमा मालिनींसाठी सुवर्णकाळ ठरले. त्या काळात त्या आघाडीच्या अभिनेत्री बनल्या. सीता और गीता या चित्रपटातील दुहेरी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. शोले चित्रपटातील बसंती ही भूमिका आजही अजरामर मानली जाते. तिची संवाद फेक, उत्साही स्वभाव आणि अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. बसंती क्योंकि असे तिच्यातले डायलॉग खूप सगळ्यांना आवडले. ड्रीम गर्ल, सत्ते पे सत्ता, राजपूत, खुद्दार अशा अनेक चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. हेमा मालिनी यांनी केवळ सौंदर्याच्या जोरावर नव्हे तर अभिनय कौशल्यामुळे यश मिळवले. धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. पुढे त्यांच्याशी विवाह झाला. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी कुटुंब आणि करिअर यांचा उत्तम समतोल साधला. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल टाकले. दिल आशना है या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. नृत्यनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्याचा जागतिक पातळीवर प्रसार केला. त्यांनी देशविदेशात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भारतीय परंपरेचा गौरव केला. दिल आशना है या चित्रपटात शाहरुख खान यांनी पदार्पण केले होते. चित्रपटात पदार्पण केले होते आणि त्यांच्या आत्मचरित्रात एका गोष्टीचा विशेष उल्लेख आहे. तो मला आपणा सर्वांसमोर सांगावासा वाटतो. तो असा की हेमा मालिनींच्या ज्या गुरु होत्या, आश्रमात त्या एकदा गेल्या होत्या आणि त्यांनी दिल आशना है या चित्रपटातील काही सीन त्यांना दाखवले. तेव्हा त्यांनी विचारले की हा मुलगा कोण आहे. तर त्यांनी सांगितलं की ये शाहरुख है. तो बोले ये बॉलीवुड का बादशाह बनने वाला है बोले. आणि मित्रांनो, तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की खरंच शाहरुख बॉलिवूड का बादशाह ठरला. तर असं आपण पुढे जाऊया. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षात सक्रिय भूमिका घेतली. मथुरा मतदारसंघातून त्या लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आल्या. राजकारणात त्यांनी महिला सक्षमीकरण, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक विकासावर भर दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. अभिनय, नृत्य दिग्दर्शन आणि राजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपली छाप उमटवली. हेमा मालिनी या केवळ एक अभिनेत्री नाहीत, तर त्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून भारतीय स्त्रीची ताकद, सौंदर्य आणि आत्मविश्वास दाखवून दिला. बदलत्या काळाशी जुळवून घेत स्वतःला सतत सिद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांचा जीवन प्रवास, संघर्ष, मेहनत आणि शिस्त यांचे उत्तम उदाहरण आहे. आजही त्या समाज, संस्कृती आणि राष्ट्रसेवेत सक्रिय आहेत.
म्हणूनच हेमा मालिनी या भारतीय चित्रपटसृष्टीतील ड्रीम गर्ल असण्याबरोबरच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सदैव स्मरणात राहतील. त्यांचा विवाह धर्मेंद्र या अभिनेत्याशी त्यांनी विवाह केला आणि त्यांना 2 मुली आहेत. त्यांचं नाव ईशा देओल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.